पुण्याच्या मुळचंद मिल मध्ये 1000 ची साडी 500 ला, 2000 ची साडी 1000 ला अशा अनेक ऑफर्स असतात। परिणामी पुण्याच्या मुळचंद मिल मध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पण त्याहूनही मोठी गर्दी पाहायला मिळाली ते पुण्याच्या राजगुरुनगर येथील आदित्य होलसेल मिलच्या बाहेर। कारण 26 जानेवारीला फक्त 1 रुपयात एक ड्रेस अशी खास ऑफर महिलांसाठी ठेवण्यात आली होती। त्यामुळे 1 रुपयात ड्रेस खरेदी करायला दुकानाबाहेर नागरिकांची तोबा गर्दी झाली आणि दुकानदाराने दुकानाचं शटर खाली घेतलं। तर 1 रुपयात ड्रेस खरेदी करण्यासाठी आलेल्या दुकानाबाहेरील संतप्त महिलांना आवरण्यासाठी थेट पोलिसांना घटनास्थळी जायला लागले। त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे? 26 जानेवारीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेल्या ऑफरमुळे ग्राहकांचाच संताप कसा झाला तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। ग्राहकांना आकर्षित करण्याच्या हेतूने एका साडीवर एक साडी फ्री, एका मोबाईलवर 10 गिफ्ट फ्री अशा अनेक ऑफर्स 26 जानेवारीला दुकानदारांकडून दिल्या जातात। आणि अशीच एक अनोखी ऑफर पुण्याच्या राजगुरुनगर येथील आदित्य होलसेल मिल कडून देण्यात आली होती। ही ऑफर होती 1 रुपयात एक ड्रेस अशी। 1 रुपयात ड्रेस मिळणार ही ऑफर वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडिया मधून अनेकांपर्यंत पोहोचली। मग काय, या अनोख्या ऑफरला पाहून 1 रुपयात ड्रेस खरेदी करायला महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात या दुकानाच्या बाहेर गर्दी केली। या ऑफरचा फायदा घेण्यासाठी महिला ग्राहकांची राजगुरुनगर मध्ये असलेल्या या दुकानात एकच झुंबड उडाली। मात्र 1 रुपयात ड्रेस खरेदी करण्यासाठी झालेली ग्राहकांची अनपेक्षित गर्दी पाहून दुकानदाराने चक्क दुकानच बंद करण्याचा निर्णय घेतला। सकाळपासून दुकानदाराने 1 रुपयात नियम व अटींसह ड्रेसची विक्री केल्यानंतर दुपारच्या सुमारास दुकानाबाहेरील मोठी गर्दी उसळल्याने त्यामुळे दुकानदाराने अखेर दुकानाला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला। तर 1 रुपयात एक ड्रेस खरेदी करण्याच्या आशेने आलेल्या अनेक महिलांचा बंद झालेले दुकान पाहून मोठा भ्रमनिरास झाला। 1 रुपयामध्ये ड्रेस घेण्याच्या अपेक्षेने आलेल्या महिलांनी दुकान बंद होताच संताप व्यक्त केला। तर यावेळी उपस्थित महिलांनी राजगुरुनगर आणि भीमाशंकर मार्गावर मोठी गर्दी केली, ज्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं। दरम्यान दुकानदाराने 1 रुपयात कपडे न दिल्यास दुकान तोडून कपडे घेणार अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली होती। रस्त्यावर मोठी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी झाल्याने 1 रुपयात ड्रेसच्या ऑफर्सची बातमी पोलीस स्टेशन पर्यंत देखील पोहोचली। ड्रेस खरेदी करण्यासाठी जमलेल्या महिलांचा संताप पाहता अखेर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली। घटनास्थळी खेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले। या कर्मचाऱ्यांनी महिला व दुकानदार यांच्यात हस्तक्षेप करत वाद मिटवले। तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।